कमल किचन घरचा स्वाद मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे। आज दिवाळी निमित्त मी तुम्हाला गोड शंकरपाळे करून दाखवणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य मी तुम्हाला दाखवते। इथे आपण हे वाटी 4 वाट्या मैदा घेतलेला आहे आणि पाऊण वाटी रवा घेतलेला आहे आणि 1 वाटी तूप घेतलेलं आहे, साजूक तूप, आणि 1 वाटी दूध आणि 1.5 वाटी बारीक केलेली साखर। चला तर आपण आता हे तूप अगदी कडकडीत कडवून घेऊ। मी गॅस पेटवते। तर आता हे तूप आपले कडकडीत गरम झालेलं आहे। गॅस बंद करते आणि हे गरम तूप याच्यावर ओतून घेऊ। आणि हे उलटण्याने असं सगळं एकजीव करून घेऊ। गरम आहे त्याच्यामुळे हात लावू शकत नाही आपण, तर असं उलटण्याने सगळे एकजीव करून घ्यायचे पटकन। आता हे थोडंसं थंड झाले तर आपण हाताने असं एकजीव करून घेऊ, चांगलं चोळून, एकदम चोळून घ्यायचं सगळं पीठ, म्हणजे त्याचा एकदम असा मुटका झाला पाहिजे। हे बघा, आता हे असे मूठ वळाले ना, परफेक्ट आपलं पीठ झालेलं आहे। तर याच्यात मी ही 1.5 कप साखर घेतलेली आहे, त्यातले मी 1 कप टाकणार आहे, अर्धा कप मी तशीच ठेवणार आहे, बारीक करून घेतली। आणि ही पण अशी एकजीव करून घ्यायची परत। तर याच्यात आपण साखर मिक्स केली। आता हे दूध लागेल तसं ओतून गोळा करून घ्यायचा आहे। असं हलकासा गोळा करायचा, जास्त घट्ट असं दाबून नाही मळायचं त्याला, म्हणजे हलकासा गोळा करायचा। तर आपला गोळा आता तयार झालेला आहे। तर याला रवा घातलाय त्याच्यामुळे अर्धा तास भिजायला ठेवू आपण, आणि नंतर शंकरपाळ्या करू। आता हे पीठ आपलं चांगलं मऊसूत भिजलेलं आहे आणि ते तेल तापायला ठेवलंय। तर आपण आता शंकरपाळ्यासाठी गोळा तयार करून घेऊ। गोळा जरा मोठाच घ्यायचा, म्हणजे लाटी आपल्याला जाड लाटावी लागते। नाही, आता हे आपण इथपर्यंत लाटली। आता लेयर्स पाडण्यासाठी आपण अशी फोल्ड करायची, इथून अशी, इकडनं पण अशी, आणि हे अशी, आणि तर आता हे अशीच कशी लाटली तरी चालते, पण त्याला अशी मीडियम आकार द्यायचा। तर आता पहिली अशी लाटून झाली, हे बघा, इथपर्यंत जाडी ठेवायची। तर आता कट करून घेऊ।
शक्यतो आहे ना, चाकूनेच अशी कट करायची, म्हणजे त्याला लेयर्स खूप येतात. हे बघा, आपले कापून झाले. हे साईडचे काढून टाकायचे. तर तेल आपलं तापलेलं आहे, मिडियमच तापवायचं, जास्त गरम नाही करायचं. आणि नंतर आपण यात एक 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 शंकरपाळ्या सोडून द्यायचे. एकदम मिडियम तापलेलं पाहिजे. तर याला लगेच मंद गॅसवरच एकसारखं हलवत राहायचं, म्हणजे सगळ्या बाजूने भाजून निघते. तर आता ह्या आपल्या शंकरपाळ्या भाजून तयार झालेल्या आहेत. तर आपण काढून घेऊयात. अशा कलर मध्येच काढायचे, कारण त्यांची प्रोसेस चालूच असते, त्याच्यामुळे जास्त मग काळ्या पडायला नको. हे बघा, अजून आपली राहिलेली बॅच मी तळून घेते. तर आता ही दुसरी बॅच टाकते मी. हे बघा, आपली दुसरी बॅच पण तयार झालेली आहे. त्याला लेयर्स कसे पडले बघा. हे बघा, आता आपण हे पण काढून घेऊयात. तर आता ही आमची शंकरपाळी पूर्ण झालेली आहे. बघा कशी खुसखुशीत